पुढची बातमी बघूया। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी पुढील 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे। तर 5 वर्षांपेक्षा कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरणार आहे। परंतु या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शिक्षक भरती संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। दरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी टीईटी देणं वावगं नसल्याचं मत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केलंय। तर शिक्षक भारती संघटनेने मात्र या निर्णयाबाबत न्यायालयाला निवेदन पाठवून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे। दरम्यान सरकारने अशा पद्धतीने काही निर्णय घेतल्यास रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या शिक्षण क्षेत्रात टीईटी उत्तीर्ण होण्यासंदर्भात 2 मतप्रवाह दिसून येत आहेत। काही गटाचं म्हणणं असं आहे की ही शिक्षक आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेत उतरायचंय, विद्यार्थी चांगले घडले पाहिजे, त्यासाठी टेट परीक्षा ही काय वावगी नाही ना। तर शिक्षक प्रेफर राहिला तरच मुलं पुढे जातील ना। त्याच्यामुळे टेट देणं हे सुद्धा शासनाच्या धोरणाने ते बंधनकारक आहे, ते शिक्षकांनी केलं पाहिजे। त्यामुळे टीईटी उत्तीर्ण न झाल्यास आता सक्तीने सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश आता कोर्टाने दिलेले आहेत आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया सध्या उमटतात।